व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती आदरणीय श्री नरवडे सर आणि उपस्थित सर्व गावकरी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, शाळेत शिकत असताना D.Ed ला गेल्यानंतर एक वाक्य वाचलं होतं की शिक्षक हा हाडाचा शिक्षक असला पाहिजे. त्यावेळेस विचार केला की प्रत्येक माणसाच्या शरीरात हाडं आहेत, मग हाडाचा शिक्षक तर सगळेच झाले. हाडाचा शिक्षक असणं असं वेगळी गोष्ट काय. पण जेव्हा या शाळेत आलो, या शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या बोलण्यात, शिक्षकांच्या जेव्हा आम्ही जेवायला बसतो किंवा इतर काही कार्यक्रम करतो, एखाद्या विषयावर बोलतो, त्यावेळेस गावकरी आल्यानंतर गावकऱ्यांच्या बोलण्यातून अगदी कालच्या 17 सप्टेंबरच्या ध्वजारोहणाच्या तयारीपर्यंत नरवडे सरांची जी आठवण प्रत्येकाला होत होती, तेव्हा कळालं हाडाचा शिक्षक असा आणि याला म्हणतात हाडाचा शिक्षक. मित्रहो, मानसशास्त्र काय म्हणतं की मानसशास्त्र म्हणतं की तुम्ही ज्या टीम मध्ये राहतात, ज्या ग्रुप मध्ये तुम्ही काम करता, त्या टीम मध्ये जेव्हा असं म्हणलं जातंय की तुम्ही बोलतात तेच सत्य, तुम्ही म्हणतात तेच खरं, आता तुम्ही म्हणताल तेच अंतिम, असं म्हणल्यानंतर ती टीम, तो ग्रुप सोडायची वेळ आलेली असते. आणि निसर्गाच्या शासनाच्या अध्यादेशानुसार ती टीम सोडून एका नव्या टीम मध्ये जेव्हा मला जायचं होतं, तेव्हा आम्हाला शासनानं एक संधी दिली होती किंवा तुम्ही काही शाळेची निवड करू शकत होता. तेव्हा मला पाहिजे असलेली टीम ह्या इथं कार्यरत आहे, याची माहिती मिळाल्यानंतर सगळ्यात पहिल्या पसंतीचं गाव म्हणून मी रायगावांची निवड केली. रायगावांमध्ये काम करत असलेली सगळ्या रायगावांची शाळा, इथं चालत असलेले उपक्रम, इथं काम करत असलेले सगळी शिक्षकाची जी टीम आहे, ती माहिती आता ज्या जिल्ह्याच्या, राज्याच्या पटलावर आलेली आहे. एक प्रसंग आठवतो, एक राजा होता, राजाच्या दरबारात एक मोठा असा दरबार होता आणि त्या दरबारात एका सोन्याच्या पिंजऱ्यात एक पोपट होता. आता तो पोपट राज्याच्या त्या सेवकापासून राजापर्यंत सगळ्यांचा आवडणारा पोपट होता. तो पोपट आवडणारा पोपट याच्यामुळं होता की तो पोपट बोलणारा पोपट होता. अगदी पोपटपंची बोलणारा नव्हता, तर त्याच्या मनातल्या भावना व्यक्त तो करायचा. एके दिवशी त्या राजानं एका धर्मग्रंथाचं वाचन आपल्या राज्य दरबारात करायचं ठरवलं. एका गुरुजीला आमंत्रित केलं आणि गुरुजी त्या धर्मग्रंथाचं वाचन करत होते. धर्मग्रंथाचं वाचन करत असताना ते धर्मग्रंथ वाचन झाला, आरती सुरू झाली, प्रसाद वाटला गेला आणि प्रसाद वाटताना गुरुजी म्हणाले, प्रभू नाम लिए तो सब बंधन छूटे. सगळा दरबार त्याप्रमाणे म्हणू लागला. त्या पिंजऱ्यात बंद असलेला पोपट म्हणला, ये गुरुजी झूठ बोलताय. प्रसंग 2-3 दिवस झाले, नेहमी तेच होऊ लागलं. गुरुजी यायचे, धर्मग्रंथाचं वाचन करायचे, आरती व्हायची, प्रसाद वाटल्या जायचा. गुरुजी म्हणायचे, प्रभू नाम लिए तो सब बंधन छूटे. पोपट म्हणायचा, ये गुरुजी झूठ बोलताय. गुरुजीला प्रश्न पडला, मला जे शिकवल्या गेलंय, मला जे सांगितल्या गेलंय, त्या गुरुजीनं जे सांगितलंय तसंच मी सगळं सांगतोय, सगळा दरबार शांततेनं ऐकतोय, मी म्हणतोय तेच सत्य मानतोय, हा पोपट मला असं का म्हणत असेल. गुरुजी त्यांना शिकवलेल्या गुरुजीकडे गेले आणि गुरुजीनं त्या गुरुजीला विचारलं की माझ्या दरबारात, मी ज्या दरबारात ग्रंथाचं वाचन करतोय, तिथं असलेला एक पोपट, मी जेव्हा म्हणतोय प्रभू नाम लिए तो सब बंधन छूटे, असं म्हणल्यानंतर तो पोपट मात्र म्हणतोय गुरुजी झूठ बोलत आहे, असं का होत असेल. गुरुजी म्हणले, या प्रश्नाचं उत्तर आता तो पोपटच देऊ शकाल. गुरुजी आणि त्याला शिकवणारे गुरुजी दोघेही पोपटाकडे आले आणि पोपटाला विचारलं की बाबा, तुला या गुरुजीनं सांगितलेलं काय खोटं वाटतंय, तू हे गुरुजी झूठ बोलताय असं का म्हणतोस.
तुम्हाला एक प्रसंग सांगतो. फार बरे एक 5-10 वर्षापूर्वी मी जेव्हा मुक्त होतो, असं छान परिसरात फिरायचो, मन वाटल तिकडं भटकायचो. एके दिवशी असं फिरत 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 जंगलात गेलो. एका ठिकाणी अशी एक शाळा भरलेली होती. गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवत होते. विद्यार्थी समोर बसलेले होते. गुरुजीनं छान एक प्रभुनामाचं देवाची स्तुती असलेला श्लोक शिकवला. श्लोक खूप छान होता. मी तो ऐकला. ऐकल्याबरोबर आवडल्यानंतर पाठ केला आणि पाठ केल्यानंतर मी माझ्या घरी गेलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा वाटलं आज काहीतरी नवीन शाळेत शिकायला मिळेल. मी पुन्हा त्या ठिकाणी गेलो. पुन्हा शाळा भरलेली होती. गुरुजी शिकवत होते. विद्यार्थी समोर होते. गुरुजींना विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, काल शिकवलेलं काय शिकवलं ते आठवतंय का, ते म्हणून दाखवा. गुरुजीने म्हणल्याबरोबर पोरांनी म्हणायच्या आत तो श्लोक म्हणायला मी सुरुवात केली. गुरुजींना आणि विद्यार्थ्यांनी तो श्लोक ऐकला, सगळ्यांना आवडला आणि गुरुजी म्हणले पोपटाला पकडा. सगळे पोरं माझ्या मागे धावले. मला पकडल्या गेलं. गुरुजीनं पकडलं, एका पिंजऱ्यात ठेवलं. काही दिवसानंतर एक गावातले सावकार आले आणि सावकारांनी मला पाहिलं. सावकारांनी मला पाहिल्यानंतर मी बोलतोय, मी खूप छान बोलतोय, मी श्लोक सुद्धा म्हणतो, हे सावकाराला आवडलं. गुरुजीनं सावकाराला मला भेट म्हणून दिलं. माझा लोखंडाचा पिंजरा चांदीचा झाला. सावकाराच्या घरी काही दिवसानंतर राजा आला. राजाचे मला पाहिलं. राजालाही मी आवडलो. राजाच्या दरबारात मला आणलं गेलं. आता माझा पिंजरा सोन्याचा झाला होता. पण आयुष्यात एकदाच एक नाव घेतलं होतं. प्रभूचं नाव पहिल्यांदाच तोंडातून आलं होतं आणि माझं स्वातंत्र्य मात्र हिरावून गेलं होतं. माझे पिंजरे बदलत गेले, पण मी मात्र या बंधनात अडकलो. आणि गुरुजी म्हणतात, प्रभू नाम लिए तो सब बंधन छूटे. असं कसं? ज्या नामामुळं मला माझं स्वातंत्र्य गमवावं लागलं, त्या प्रभूचं नाव घेतल्यानंतर सगळ्यांना स्वातंत्र्य कसं मिळेल? सब बंधनातून मुक्तता कशी होणार आहे? गुरुजी हुशार होते. गुरुजीनं एक कानमंत्र पोपटाला दिला. दुसऱ्या दिवशी पिंजऱ्यात पोपट उलटा पडलेला दिसला. बातमी सेवकाकडून राजापर्यंत गेली आणि आता पोपटाचं कार्य संपलंय. राजा तिथं आला. राजानं पिंजऱ्याचं दार उघडायचं सांगितलं. सेवक आला, पिंजऱ्याचं दार उघडलं. दार उघडल्याबरोबर पुन्हा एकदा उलटा पडलेला पोपट सरळ झाला, पिंजऱ्यातून बाहेर पडला, आकाशात उंच उडाला आणि उडताना म्हणला, अच्छा गुरु मिले तो सब बंधन. माणसाच्या आयुष्यात गुरुचं एवढं महत्व असतं. सगळ्या बंधनाचं, सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्या गुरुजीकडे असतं आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ही सगळी टीम कार्यरत आहे. त्याचबरोबर तुम्ही जे स्वागत माझं केलंय, जो विश्वास माझ्यावर ठेवलाय, त्या विश्वासावर त्या विश्वासाने, अगदी आत्मविश्वासानं मी म्हणाल की आमच्या सगळ्यांच्या मेहनतीनं, मदतीनं, आम्ही करत असलेल्या कार्यातून, जसं आता शिंदे सर म्हणले की रायगावान फणसासारखे, तर मी पुन्हा एकदा म्हणाल की यानंतर रायगावांची ओळख महाराष्ट्राच्या पटलावर रायगावांची शाळा असेल. आपण केलेल्या स्वागताबद्दल मनापासून मनपूर्वक आभार. धन्यवाद.